Today we'll discuss lecture number 16 and 17. ओके. आता आपण जे मागचे लेक्चर स्टडी केले त्याच्यामध्ये फक्त काय होतं, मॅन्युअल्स होतं. मॅन्युअल्स ओके, म्हणजे ऑर्गॅनिक असेल, कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट, ग्रीन मॅन्युरिंग, की जेणेकरून ते काय होते सॉइलमध्ये म्हणजे स्लोली रिलीज होते NPK. ओके. आता इथून पुढे जे लेक्चर असेल फर्टिलायझर, ओके, नायट्रोजन फर्टिलायझर, फॉस्फरस, पोटॅशियम, ओके, मायक्रोन्यूट्रिएंट असेल, हे जे काय करणार आहेत आपण स्टडी करणार आहे. हे काय करणार आहेत म्हणजे कमी वेळेत जास्त रिलीज होते, म्हणजे जास्त प्लांटला काय अवेलेबल होते. आणि त्याचं फर्स्ट लेक्चर असेल आपलं फर्टिलायझर डेफिनेशन आणि त्याचे क्लासिफिकेशन कोणते आहेत. देन नायट्रोजन फर्टिलायझर, त्याचं क्लासिफिकेशन कोणतं आहे. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणजे नायट्रोजन फर्टिलायझर जे आहेत त्याचे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कसं असते. देन प्रॉपर्टीज अँड देअर फेट अँड रिॲक्शन, म्हणजे ऍक्च्युअली ते सॉइलमध्ये किती रिलीज होते, आपण टाकतोय किती सॉइलमध्ये आणि ते सॉइलमध्ये किती रिलीज होते, हे काय करायचं आपल्याला त्या रिॲक्शनवरून बघायचं आहे. ओके. देन लेक्चर नंबर 16 अँड 17 फर्टिलायझर, त्याची आपण डेफिनेशन बघणार आहे फर्टिलायझरची. देन त्याचे क्लासिफिकेशन म्हणजे फर्टिलायझरचे क्लासिफिकेशन कोणते कोणते, ओके, त्याचा आपण स्टडी करणार आहे. देन नेक्स्ट नायट्रोजन फर्टिलायझर, म्हणजे त्याचे क्लासिफिकेशन कुठले कुठले आहेत. नायट्रेट असेल, अमोनिया असेल, अमाइड असेल, हे डिफरंट जे क्लासिफिकेशन आहे ते स्टडी करणार आहे. देन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, ओके, हे जे डिफरंट क्लासिफिकेशन आहे त्याचं वन बाय वन काय करणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणजे ते मॅन्युफॅक्चर कसं होते प्रोसेस, ओके, ते रॉ मटेरियल काय असतं, त्याचे एंड प्रोडक्ट काय किंवा त्याची प्रोसेस काय, त्याची रिॲक्शन काय, हे करणार आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये स्टडी करायचं. देन नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ फेट अँड रिॲक्शन इन सॉइल. ओके, फेट म्हणजे काय की सॉइलमध्ये आपण नायट्रोजन फर्टिलायझर ऍड किती करतोय, ते प्लांटला किती अवेलेबल होते आणि त्याच्या सॉइलवर काय इफेक्ट होते, हे काय करणार आहे, स्टडी करणार आहे. विल डिस्कस फर्टिलायझर. व्हॉट इज फर्टिलायझर. ओके. आता ऑर्गॅनिक फर्टिलायझर आणि इनऑर्गॅनिक फर्टिलायझर जे आपण सुरुवातीला स्टडी केलं तर मॅन्युअल्स किंवा कंपोस्ट असेल किंवा वर्मी कंपोस्ट, हे कसं असते स्लोली रिलीज होते. त्याच्यामध्ये NPK कंटेंट आहेत ते काय असणार, एकदम मिनिमम असणार आहेत, म्हणजे 0.5 किंवा 0.2. आता FIM जर बघितलं तर FI मध्ये किती असणार आहे, 0.5, 0.2 आणि 0.3, हे काय असणार आहे NPK कंटेंट असणार आहे, म्हणजे अत्यंत कमी असणार आहे. ओके. कशामध्ये, ऑर्गॅनिक मॅन्युअरमध्ये असेल जे आपण लास्ट टाइम स्टडी केलं. म्हणजे फर्टिलायझर असणार, ते फर्टिलायझर काय असणार आहे, नायट्रोजन पर्सेंट असणार आहे हे इन्क्रीज असणार आहे. फॉर एक्झाम्पल युरिया असेल, युरियामध्ये काय असणार आहे 46% काय असणार आहे तुमचा नायट्रोजन असणार आहे. ओके. हे काय असणार तुमचं इनऑर्गॅनिक फर्टिलायझर असणार आहे. द नेक्स्ट व्हॉट इज फर्टिलायझर. आता फर्टिलायझरचे एक्झॅक्ट डेफिनेशन काय आहे. So fertilizer is an any material of a natural or synthetic origin that is applied to soil or plant tissue to supply one or more plant nutrient essential to growth of the plant. ओके, असं फर्टिलायझर मग भले ते नॅचरल असो किंवा ते आर्टिफिशियली तयार केलेलं असो किंवा सिंथेटिक असो, ओके, ते यूज करून आपण काय करणार आहे टू यूज टू सॉइल अँड प्लांट टिश्यू टू सप्लाय वन ऑर मोर प्लांट न्यूट्रन. ते सॉइलमध्ये किंवा प्लांट टिश्यूला वन ऑर मोर प्लांट न्यूट्रन म्हणजे एकापेक्षा अनेक न्यूट्रन काय करणार आहे, सप्लाय करणार आहे. कोणते सप्लाय करणार आहे की प्लांटला इसेन्शियल आहेत, म्हणजे प्लांटला काय आहेत, नेसेसरी आहेत किंवा गरजेचे आहेत असे न्यूट्रिएंट प्लांटला सप्लाय करणे, त्यालाच काय म्हणायचं, फर्टिलायझर टू ग्रोथ ऑफ द प्लांट. ओके. फर्टिलायझर इज एनी मटेरियल, म्हणजे कोणतेही मटेरियल असो, भले ते ऑर्गॅनिक असो किंवा नॅचरल असो किंवा इनऑर्गॅनिक असो. आता नॅचरल फर्टिलायझर पण आहेत आणि इनऑर्गॅनिक पण आहेत. ओके. सिंथेटिक म्हणजे काय असणार, तुमचे इनऑर्गॅनिक फर्टिलायझर असणार आहे. ओके, की जेणेकरून आपण ते तयार करणार आहे. दॅट अप्लाइड टू सॉइल, ते आपण सॉइलला अप्लाय करायचं, ऑर प्लांट टिश्यू, सॉइलला किंवा प्लांट टिश्यूला. ओके, टू सप्लाय वन ऑर मोर प्लांट न्यूट्रिएंट, एकापेक्षा जास्त न्यूट्रिएंट ते प्लांटला किंवा सॉइलला प्रोव्हाइड करतात. टू इसेन्शियल ऑफ ए ग्रोथ ऑफ द प्लांट इज नोन ॲज फर्टिलायझर. ओके. नेक्स्ट, व्हॉट इज फर्टिलायझर. Fertilizers are chemical substances supplied to crop to increase their productivity. Okay, these are used by the farmers daily to increase the crop yield. The fertilizer contain the essential nutrient required by the plant, including nitrogen, potassium, phosphorus. Okay, हे जे main primary nutrients आहेत, nitrogen, phosphorus, and potassium. They enhance the water retention capacity of the soil and also increase the fertility. ओके, हे ऍड केल्यानंतर सॉइलची तुमची काय होणार आहे, इन्क्रीज द फर्टिलिटी. जो तुमचा फर्टिलिटी स्टेज असणार आहे तो काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. देन डेफिनेशन. अ फर्टिलायझर इज अन एनी मटेरियल ऑफ अ नॅचरल और सिंथेटिक ओरिजिन दॅट इज अप्लाइड टू सॉइल टू सप्लाय वन ऑर मोर प्लांट न्यूट्रिएंट essential to the growth of the plant is known as fertilizer. Okay,
आता फर्टिलायझर म्हणजे नक्की काय? केमिकल सबस्टन्सेस. ओके, फर्टिलायझर हे काय? एक केमिकल सबस्टन्सेस आहे. ते आपण काय करणार आहे? प्लांटच्या वाढीसाठी किंवा प्लांटचं इल्ड हे वाढण्यासाठी काय करणार आहे? आपण यूज करणार आहे. इन्क्रीज दी प्रोडक्टिव्हिटी. ओके, यूज दी फार्मर्स. जे आता तुम्ही फार्मर वगैरे जे आहेत, ओके, ते शक्यतो जास्त इनऑर्गॅनिक फर्टिलायझर जे आहेत त्याचं काय करते? यूज करते. नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅशियम असेल, हे प्रायमरी जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यांचा काय यूज जास्तीत जास्त प्रमाणात होतो ॲज कम्पेअर टू ऑर्गॅनिक असेल, ऑर्गॅनिक मॅन्युअर असेल किंवा सेकंडरी न्यूट्रिएंट्स असो. दे एनहान्स दी वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी ऑफ दी सॉइल अँड ऑल्सो इन्क्रीज दी फर्टिलिटी. ते तुमचे काय करणार आहे? सॉइलची फर्टिलिटी इन्क्रीज करणार आहे. जो तुमचा सॉइलचा जो कंटेंट असणार आहे, फर्टिलिटी स्टेटस, तो काय करणार आहे? इन्क्रीज होणार आहे. अप्लाय युझिंग ऑफ नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम. देन बेसिक फॉर्म्स ऑफ फर्टिलायझर. आता फर्टिलायझर बेसिक फॉर्म म्हणजे कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये ते आपल्याला अवेलेबल होतं. ओके, फर्स्ट ग्रॅन्युल. मोस्टली फर्टिलायझर आर फॉर्म इन ग्रॅन्युल फॉर्म. ओके, डिझाइन टू बी स्क्रॅच्ड इन टू दी सॉइल अँड वॉटर सोल्युबल. ओके, जेणेकरून ते काय राहणार आहे? सॉइल आणि वॉटर सोल्युबल मध्ये ते इझिली सोल्युबल होणार आहे. देन पावडर्ड म्हणजे पावडर फॉर्म मध्ये असते. डिझाइन टू बी डिझॉल्व इन वॉटर फॉर लिक्विड फिडिंग टू दी सॉइल अँड फॉलेज. जेणेकरून आपण ते फर्टिगेशनसाठी म्हणजे लिक्विड फर्टिलायझर म्हणून आपण वापरतो. ओके, जेणेकरून ते काय राहणार आहे? वॉटरमध्ये इझिली सोल्युबल होऊन ड्रिप थ्रू म्हणजे त्या प्लांटला इझिली अवेलेबल होतील. त्यामुळे ते काय राहणार आहे? पावडर फॉर्म मध्ये तयार केलेलं आहे. देन लास्ट लिक्विड फर्टिलायझर. युजली कॉन्सन्ट्रेशन फॉर्म टू बी मिक्स्ड विथ वॉटर. ओके, शक्यतो जे लिक्विड फर्टिलायझर आहेत ते काय करतात? आपण स्प्रेइंग पण करू शकतो. ओके, ऍज तुम्ही ड्रिप मध्ये पण देऊ शकता, नंतर ऍज अ स्प्रेइंग म्हणजे स्प्रेइंग मध्ये पण तुम्ही काय करू शकता? जे फर्टिलायझर्स आहेत ते तुम्ही काय करू शकता? स्प्रे करू शकता प्लांटवर. हे 3 फॉर्म झाले. फर्स्ट ग्रॅन्युअल, की जे सगळे फर्टिलायझर म्हणजे मॅक्झिमम फर्टिलायझर जे आहेत ते ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये अवेलेबल असतात. ते इझिली वॉटरमध्ये सोल्युबल होते आणि स्क्रॅटेड इन टू दी सॉइल म्हणजे सॉइल मध्ये ते इझिली सोल्युबल होते. देन नेक्स्ट पावडर फॉर्म डेझिग्नेटेड टू डिझॉल्व इन वॉटर. पावडर फॉर्म पण काय असणार आहे? ते वॉटरमध्ये इझिली सोल्युबल होणार आहे. आणि लिक्विड फिडिंग फर्टिलायझर. ओके, जे आपण लिक्विड फर्टिलायझर आहेत किंवा ते फर्टिलायझर आपण ड्रिप सहाय्याने देणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल एखादी डिफिशियन्सी असेल एखाद्या प्लांटवर. ओके, तर ते प्लांटवर एखादी एलिमेंटची डिफिशियन्सी असेल तर तो एलिमेंट आपण काय करू शकतो? लिक्विड ओके, हे 3 फॉर्म्स बेसिक फॉर्म्स आहेत फर्टिलायझरचे. ग्रॅन्युअल, पावडर फॉर्म अँड लिक्विड फॉर्म. ओके, हे 3 बेसिक फॉर्म्स आहेत फर्टिलायझरचे. या तिन्ही फॉर्म मध्ये तुम्हाला फर्टिलायझर अवेलेबल असते मार्केटमध्ये. द नेक्स्ट इसेन्शियल न्यूट्रिएंट रिक्वायर्ड बाय प्लांट म्हणजे प्लांटला इसेन्शियल एलिमेंट कुठले कुठले आहेत किंवा इसेन्शियल न्यूट्रिएंट कुठले कुठले आहेत? त्यामध्ये 2 टाइप्स आहेत. फर्स्ट मायक्रोन्यूट्रिएंट्स अँड सेकंड मायक्रोन्यूट्रिएंट्स. ओके, आता मायक्रोमध्ये काय असणार आहे? तुमचे जे एनपीके हे काय असणार? प्रायमरी न्यूट्रिएंट जे असणार आहे ते पहिलं असणार आहे एनपीके. इन सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. ओके, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे काय असणार आहे? सोर्स. यांचा ऍटमॉस्फिअर मधून काय असणार आहे? यांचा सोर्स असणार आहे. कार्बन जे असेल किंवा हायड्रोजन तुमचा वॉटरमधून पण तुम्ही देऊ शकता. देन ऑक्सिजन. ओके, हे जे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन यांचा सोर्स काय असणार आहे? वॉटर प्लस ऍटमॉस्फिअर. ओके, या दोन्हीतनं काय राहणार आहे? यांचं सोर्स ते कम्प्लीट करणार आहे प्लांट. देन मायक्रोन्यूट्रिएंट, मॉलिब्डेनम असेल, निकेल असेल, कॉपर असेल, झिंक असेल, मॅग्नेशियम असेल, मॅग्नीज असेल, सॉरी, बोरॉन, आयर्न आणि क्लोरीन. हे काय असेल? तुमचे मायक्रोन्यूट्रिएंट असेल. हे झालं तुमचा इसेन्शियल न्यूट्रिएंट म्हणजे प्लांटच्या वाढीसाठी हे जे 17 एलिमेंट्स आहेत. ओके, टोटल हे काय प्लांटच्या वाढीसाठी इसेन्शियल आहेत. ओके, देन डिफरंट केमिकल फर्टिलायझर अँड देअर सोर्सेस. ओके, आता डिफरंट केमिकल फर्टिलायझर्स मार्केटमध्ये कुठले कुठले डिफरंट केमिकल फर्टिलायझर अवेलेबल आहेत. ओके, देन फर्स्ट केमिकल फर्टिलायझर. आता केमिकल फर्टिलायझर म्हणजे तुमच्या नायट्रोजन, फॉस्फोटिक, पोटॅशिक, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर किंवा फर्टिलायझर मिक्सचर. ओके,
देन आता नायट्रोजन फर्टिलायझर कुठलं असणार आहे तुम्हाला सोर्स. जर तुम्हाला नायट्रोजन फर्टिलायझर ऍड करायचं असेल तर त्याचे सोर्स कोणते कोणते, युरिया असेल, अमोनियम सल्फेट असेल, अमोनियम नायट्रेट असेल, सोडियम नायट्रेट किंवा कॅल्शियम नायट्रेट. त्यालाच काय आणायचं, कॅल्शियम अमोनियम नायट्रेट, कॅन. ओके, इन शॉर्ट कॅन. हे झाले एक्झाम्पल. तुम्हाला जर नायट्रोजन फर्टिलायझर ऍड करायचं असेल तुमच्या सॉइलमध्ये किंवा तुमच्या प्लांटला जर नायट्रोजन सोर्स कमी असेल, जर तुमचा प्रोव्हाइड करा असेल, तर कुठले कुठले तुम्ही फर्टिलायझर सॉइलमध्ये अप्लाय करू शकता. युरिया, अमोनियम सल्फेट, अमोनियम नायट्रेट, सोडियम नायट्रेट, कॅल्शियम नायट्रेट. तसंच फॉस्फॅटिक फर्टिलायझर असेल, SSP, TSP, ग्राउंड मिनरल फॉस्फेट, बेसिक स्लग. ओके, सिंगल सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट किंवा ग्राउंड मिनरल फॉस्फेट असेल किंवा बेसिक स्लग असेल. ओके, हे तुम्ही फॉस्फॅटिक फर्टिलायझरसाठी यूज करू शकता. देन पोटॅशियम फर्टिलायझर, MOP, म्युरेट ऑफ पोटॅश, SOP, सल्फेट ऑफ पोटॅश, पोटॅशियम नायट्रेट. हे काय झाले, त्याचे सोर्सेस झाले कशाचे, पोटॅशियम फर्टिलायझरचे. ओके, तुम्हाला मार्केटमध्ये ह्या टाईपमध्ये तुम्हाला फर्टिलायझर परचेस करायला लागतील. MOP, SOP असेल किंवा पोटॅशियम नायट्रेट असेल. देन कॉम्प्लेक्स फर्टिलायझर, DAP, डाय अमोनियम फॉस्फेट, अमोनियम फॉस्फेट, सल्फेट. ओके, हे झालं तुमचं कॉम्प्लेक्स फर्टिलायझर. देन नेक्स्ट फर्टिलायझर मिक्सचर, नायट्रो फॉस्फेट असेल विथ पोटॅश, 15-15-15, 15-15-15 म्हणजे NPK. त्याच्यामध्ये किती असणार आहे, ॲज अ सेम क्वांटिटी म्हणजे 15% NPK असणार आहे. त्याला काय आणायचं, मिक्सचर ऑफ फर्टिलायझर. हे झाले एक्झाम्पल विथ केमिकल फर्टिलायझर. देन क्लासिफिकेशन ऑफ फर्टिलायझर. आता फर्टिलायझरचे क्लासिफिकेशन कुठले कुठले आहेत, आता 3 क्लासिफिकेशन आहेत फर्टिलायझरचे. ओके, अजून आपण नायट्रोजन फर्टिलायझर स्टार्ट केलेलं नाही. आपण फक्त काय बघतो आता, फर्टिलायझर, त्याची क्लासिफिकेशन. ओके, इन फर्स्ट क्लासिफिकेशन ऑफ फर्टिलायझर ऑन द बेसिस ऑफ केमिकल नेचर. ओके, ऑन द बेसिस ऑफ केमिकल नेचर, जे आपण लास्ट टाइम INB मध्ये स्टडी केला, इंडिकेटेड न्यूट्रिएंट मध्ये स्टडी केला. ऑन द बेसिस ऑफ केमिकल नेचर, फॉर एक्झाम्पल स्ट्रेट फर्टिलायझर असेल, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर असेल किंवा मिक्स फर्टिलायझर असेल. हे काय झालं तुमचं केमिकल नेचर, ऑन द बेसिस ऑफ केमिकल नेचर. सेकंड असेल ऑन द बेसिस ऑफ मेजर न्यूट्रिएंट कंटेंट. ओके, ऑन द बेसिस ऑफ मेजर न्यूट्रिएंट कंटेंट, फॉर एक्झाम्पल नायट्रोजनस असेल, फॉस्फॅटिक असेल किंवा पोटॅशिक असेल. देन थर्ड ऑन द बेसिस ऑफ फिजिकल फॉर्म, म्हणजे फिजिकल फॉर्म मध्ये फॉर एक्झाम्पल सॉलिड किंवा लिक्विड. ओके, ह्या 2 फॉर्म मध्ये आपल्याला ते अवेलेबल असणार आहे. एक तर सॉलिड किंवा लिक्विड, ग्रॅन्युल आणि पावडर फॉर्म एक असणार आहे तुमचे सॉलिड फॉर्म असणार आहे. आणि लिक्विड फर्टिलायझर हे तुमचा ऍज अ लिक्विड फर्टिलायझर असणार आहे. हे झाले तुमचे क्लासिफिकेशन ऑफ फर्टिलायझर. मतलब फर्स्ट ऑन द बेसिस ऑफ केमिकल नेचर, fertilizer is any material of natural or synthetic origin added to the soil to supply one or more plant nutrient is known as fertilizer. ओके, ते नॅचरल किंवा सिंथेटिक असेल, ते ऍड केल्यानंतर प्लांटला 1 or more plant nutrient फॉर ए ग्रोथ ऑफ द प्लांट, त्याला काय म्हणायचं, फर्टिलायझर. देन क्लासिफिकेशन ऑफ फर्टिलायझर ऑन द बेसिस ऑफ केमिकल नेचर. मतलब फर्स्ट आहे स्ट्रेट फर्टिलायझर, सेकंड कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आणि थर्ड आहे मिक्स फर्टिलायझर. ओके, हे त्याचे 3 क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ केमिकल नेचर. त्यातला फर्स्ट आहे स्ट्रेट फर्टिलायझर. स्ट्रेट फर्टिलायझर आर दोज विच सप्लाय ओनली वन प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट. ओके, फक्त एकच प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट आपण जर यूज करत असेल तर त्याला काय म्हणायचं, स्ट्रेट फर्टिलायझर. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल किंवा पोटॅशियम असेल. फॉर एक्झाम्पल युरिया, अमोनियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराइड अँड पोटॅशियम सल्फेट. ओके, ह्याच्यामध्ये काय असणार, फक्त एकच प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट असणार आहे. ओके, त्याला काय म्हणायचं, स्ट्रेट फर्टिलायझर. देन कॉम्प्लेक्स फर्टिलायझर कंटेन 2 or 3 primary plant nutrient of which 2 primary nutrients are chemical combination. ओके, केमिकल कॉम्बिनेशन करून 1 किंवा 2 असे मिक्स फर्टिलायझर केले असेल त्याला काय म्हणायचं, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर. युजली प्रोड्यूस इन ग्रॅन्युल फॉर्म, शक्यतो ग्रॅन्युल फॉर्म मध्ये असते ते. फॉर एक्झाम्पल डाय अमोनियम फॉस्फेट, नायट्रो फॉस्फेट असेल, अमोनियम फॉस्फेट. ओके, आता डाय अमोनियम फॉस्फेट मध्ये यात काय आलं, नायट्रोजन आलं आणि तुमचं फॉस्फेट आलं. ओके, नायट्रो फॉस्फेट, त्याच्यामध्ये पण तुमचा NP आणि अमोनियम फॉस्फेट. ओके, ह्याच्यामध्ये NP. देन नेक्स्ट लास्ट मिक्स्ड फर्टिलायझर. ओके, आर फिजिकल मिक्सचर ऑफ ए स्ट्रेट फर्टिलायझर्स. दे कंटेन 2 or 3 primary plant nutrient made by thoroughly mixing ingredient either mechanically or manually. ओके, आता ह्याच्यामध्ये काय असणार, तिन्ही पण म्हणजे तुमचं नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे तिन्ही पण काय असणार आहेत तुमच्या मिक्स फर्टिलायझर मध्ये प्रेझेंट असणार आहे. दे कंटेन 2 or 3 प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट मेड बाय थ्रूली मिक्सिंग इन्ग्रेडियंट. म्हणजे ते ऑलरेडी ते मिक्सिंग असेल किंवा तुम्ही मेकॅनिकल जरी केलं किंवा मॅन्युअली तरी तुमचं काय असणार आहे, ते मिक्स फर्टिलायझर
तुम्ही यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल असेल 18-18-10 असेल, 0-52-34 असेल, ओके, 19-19-19 असेल. हे काय झाले एक्झाम्पल झाले. हे काय असेल म्हणजे ऑलरेडी तयार असेल. तुम्ही मॅन्युअली पण तयार करू शकता. तुम्ही युरिया घेऊ शकता, परत अमोनियम सल्फेट किंवा पोटॅशियम जर घेऊ, हे तुम्ही मॅन्युअली मिक्स करून जर यूज केले तर तुमचं काय झालं ते मिक्स झालं. Then next, on the basis of major nutrient content. Second, on the basis of major nutrient content. आता त्याच्यामध्ये नायट्रोजन फर्टिलायझर असेल, फॉस्फॅटिक फर्टिलायझर किंवा पोटॅशियम यांचं क्लासिफिकेशन आपल्याला स्टडी करायचं. ओके, तुमचा फर्स्ट होता ऑन द बेसिस ऑफ केमिकल नेचर. त्याच्यामध्ये तुमचं स्टेट फर्टिलायझर असेल, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर असेल किंवा मिक्स फर्टिलायझर, हे आपण स्टडी केलेलं आहे. ओके, आता तुमचा नेक्स्ट कोणता असणार आहे ऑन द बेसिस ऑफ मेजर न्यूट्रिएंट कंटेंट. ओके, हे जे NPK आहे त्यांचे क्लासिफिकेशन आपल्याला स्टडी करायचं आहे ऑन द बेसिस ऑफ न्यूट्रिएंट कंटेंट. त्यातलं फर्स्ट आहे नायट्रोजनस फर्टिलायझर. ओके, त्यातलं फर्स्ट अमोनिकल, दे नायट्रेट, अमोनिकल अँड नायट्रेट आणि अमाइड फर्टिलायझर. आता अमोनिकल फर्टिलायझर मध्ये क्लासिफिकेशन काय असणार आहे, अमोनियम सल्फेट असणार आहे, अमोनियम क्लोराईड, अनहायड्रस अमोनिया. ओके, हे टाइप्स कशा झाले अमोनिकलचे. ओके, देन सेकंड आहे नायट्रेट फर्टिलायझर, सोडियम नायट्रेट असेल, कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा पोटॅशियम नायट्रेट असेल. देन अमोनिकल नायट्रेट, अमोनियम नायट्रेट, कॅल्शियम अमोनियम नायट्रेट, कॅन किंवा अमोनियम सल्फेट नायट्रेट, हे झाले अमोनिकल अँड नायट्रेट फर्टिलायझर. देन अमाइड फर्टिलायझर, युरिया आणि कॅल्शियम सायनाइड. ओके, हे जे सगळे टाइप्स आहेत हे सगळे टाइप्स कशाचे आहेत, नायट्रोजन फर्टिलायझरचे आहेत. ओके, नायट्रोजन फर्टिलायझर तुम्हाला ऍड करायचं असेल तर ह्या 4 फॉर्म मध्ये अवेलेबल असतो सॉइल मध्ये. फर्स्ट अमोनिकल फॉर्म मध्ये असतो, सेकंड नायट्रेट फॉर्म मध्ये, थर्ड अमोनिया आणि नायट्रेट या दोन्ही फॉर्म मध्ये पण अवेलेबल असतो बोथ, आणि फोर्थ आहे अमाइड नायट्रोजन किंवा अमाइड फर्टिलायझर. ओके, तर याचं क्लासिफिकेशन आहे. अमोनिकल जर फॉर्म असेल तर त्याचे एक्झाम्पल कुठले आहेत, अमोनियम सल्फेट असेल, अमोनियम क्लोराईड असेल किंवा अनहायड्रस अमोनिया. जे नायट्रेट असेल तर सोडियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम नायट्रेट. ओके, देन अमोनियम नायट्रेट म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन असणार आहे ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये फक्त अमोनिया असणार आहे, सेकंड नायट्रेट असणार आहे. आता थर्ड मध्ये काय असणार आहे, अमोनिया प्लस नायट्रेट, म्हणजे दोन्ही पण तुम्हाला कंटेंट एकच फर्टिलायझर मध्ये असणार आहे. असे फर्टिलायझर कोणते, अमोनियम नायट्रेट असेल, कॅन असेल, इन शॉर्ट कॅल्शियम अमोनियम नायट्रेट. ओके, अमोनियम सल्फेट नायट्रेट. ओके, देन लास्ट असेल अमाइड फर्टिलायझर, युरिया आणि कॅल्शियम. हे युरिया आणि कॅल्शियम नायट्रेट हे काय तुमचे ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहेत. कुठले कुठले, युरिया आणि कॅल्शियम सायनाइड. ओके, हे जे सगळे वरचे आहेत इनऑर्गॅनिक, आणि अमाइड फर्टिलायझर जे आहेत ते तुमचे काय असणार आहेत, ऑर्गॅनिक फर्टिलायझर असणार आहे. आता इथे खाली टाइप दिलेले आहेत, सोडियम नायट्रेट, कॅल्शियम नायट्रेट, दे आर हायली मोबाईल इन सॉइल, therefore suitable for a top dressing, highly soluble, subjected and leaching, subject to denitrification in waterlogged soil, increase alkalinity as they are basic in their residual effect. तर नायट्रोजन फर्टिलायझर यूज केल्यानंतर त्याचा इफेक्ट काय होऊ शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल टॉप ड्रेसिंग मध्ये असेल तर तुम्ही यूज करू शकता हायली सोल्युबल सब्जेक्टिव्ह लिचिंग. शक्यतो ते काय राहणार आहे, तुमच्या सॉइलमध्ये वॉटर लॉगिंग कंडिशन असेल तर तुमचं नायट्रोजन फर्टिलायझर काय राहणार आहे, लिचिंग होणार आहे. देन डिनायट्रिफिकेशन वॉटर लॉगिंग सॉइल. ओके, त्याच्यावर काय राहणार, त्याचं डिनायट्रिफिकेशन होणार आहे. देन इन्क्रीज अल्कलिनिटी. ओके, नायट्रोजन फर्टिलायझर कसं आहे, अल्कलाइन फर्टिलायझर. तुम्ही जर सॉइल मध्ये ऍड केलं तर तुमचे काय राहणार आहे, सॉइलचा जो पीएच आहे तो काय राहणार आहे, इन्क्रीज होणार आहे. फॉर ए नायट्रेट, सोडियम नायट्रेट अँड कॅल्शियम नायट्रेट. देन अमोनिकल फर्टिलायझर, अमोनियम सल्फेट, अमोनियम क्लोराईड आणि अनहायड्रस अमोनियम. Easily available to the plant as they are readily soluble in water. Losses are less as ammonia ions are absorbed on a clay complex. Okay, residual alkalinity as they are acidic in their residual effect on the soil, well suited to submerged soil. आता नायट्रोजन फर्टिलायझर मध्ये अमोनिकल जे फर्टिलायझर आहेत, ओके, त्यांचा सॉइल मध्ये काय इफेक्ट होऊ शकतो. ओके, कुठले कुठले फर्टिलायझर आहेत, अमोनियम सल्फेट असेल, अमोनियम क्लोराईड असेल किंवा अनहायड्रस अमोनिया असेल, यांचा जर तुम्ही यूज केला तर त्याचा सॉइल मध्ये काय इफेक्ट होणार आहे, इझिली अवेलेबल टू दी प्लांट, ते प्लांटला इझिली अवेलेबल होणार आहे. ऍज दे आर रेडिली सोल्युबल इन वॉटर, त्या पद्धतीने काय राहणार, ते प्लांट मध्ये इझिली सोल्युबल होणार आहे. ओके, देन लिचिंग लॉसेस आर लेस ऍज कम्पेअर्ड टू अदर फर्टिलायझर. याच्यामध्ये काय राहणार, लिचिंग लॉसेस कमी राहणार आहे. ओके, लेस एज अमोनिया आयन्स ऍब्सॉर्ब बाय द क्ले कॉम्प्लेक्स. तुमचं जे क्ले असणार आहे सॉइल मधला, ओके, ते काय राहणार, जे अमोनिया आयन्स आहेत ते काय करणार, ऍब्झॉर्ब करणार आहे किंवा ऍडझॉर्ब करणार आहे. त्यांच्या सरफेसला काय राहणार आहे, ते अटॅच असणार आहे, ऍडझॉर्ब. ओके, द रेसिड्युअल अल्कलिनिटी ऍज दे आर ऍसिडिक इन देअर रेसिड्युअल इफेक्ट ऑन द सॉइल. ओके,
आता ह्याचा सॉइलवर काय राहणार आहे, ऍसिडिक इफेक्ट राहणार आहे. ओके, मगाशी आपण बघितलेला अल्कलिनिटी. ओके, आता इथे काय राहणार आहे, ऍसिडिक इफेक्ट त्या सॉइलवर राहणार आहे. वेल सुटेड फॉर सबमर्ज सॉइल. जो सबमर्ज सॉइल आहे त्याला काय वेल सुटेड म्हणजे रिक्लेमेशन साठी आपण हे यूज करू शकतो, अमोनिकल फर्टिलायझर. देन नायट्राइट आणि अमोनिकल म्हणजे आता जे दोन्ही कॉम्बिनेशन आलं. ओके, नायट्राइट पण आलं आणि अमोनिकल पण फर्टिलायझर्स. अमोनियम नायट्रेट and calcium ammonium nitrate, in short CAN. Okay, easily available to the plant as they are readily soluble in water. Leaching losses are less. Reduce alkalinity as they are acidic in their residual effect on the soil. Okay, आता नायट्रेट अमोनिकल फर्टिलायझरचा यूज केल्यानंतर सॉइल मध्ये काय होणार आहे किंवा प्लांटला त्याचा यूज काय होणार आहे, इझिली अवेलेबल टू द प्लांट. दे आर रेडिली सोल्युबल इन वॉटर. ओके, प्लांटला ते इझिली अवेलेबल होणार आहे आणि ऍज त्याच्याबरोबरच वॉटरमध्ये पण काय राहणार आहेत, इझिली सोल्युबल होणार. लिचिंग लॉसेस आर म्हणजे लिचिंग लॉसेस जर कमी असणार आहे. रिड्यूस अल्कलिनिटी म्हणजे सॉइल जर तुमचा पीएच जर इन्क्रीज असेल तर तो काय करणार आहे, फर्टिलायझर हा रिड्यूस करणार आहे म्हणजे कमी करणार आहे. देन ऍसिडिक इन दिअर रेसिड्युअल इफेक्ट ऑन दी सॉइल. त्याचबरोबर ते ऍसिडिक इफेक्ट जो असेल तो तुमच्या सॉइलवर कमी होणार आहे. अमाइड फर्टिलायझर. ओके, युरिया आणि कॅल्शियम सायनाइड. ओके, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. आता हे तुमचे ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स युरिया आणि कॅल्शियम सायनाइड. ओके, हे झालं तुमचं नायट्रोजनस फर्टिलायझर. आता देन नेक्स्ट फॉस्फॅटिक फर्टिलायझर. ओके, फर्स्ट नायट्रोजन फर्टिलायझर, त्याच्यामध्ये आपण डिफरंट टाइप्स बघितले त्याचे. ओके, अमोनियम असेल, अमोनियम नायट्रेट असेल, युरिया असेल, अमाइड फर्टिलायझर असेल. देन नेक्स्ट फॉस्फॅटिक फर्टिलायझर. फॉस्फरस कंटेन इन फर्टिलायझर इज एक्सप्रेड इन ऑक्सिडेशन फॉर्म P2O5. जर तुमचा सॉइल मधला जर फॉस्फरस ऑक्सिडेशन फॉर्म मध्ये जर असेल तर त्याला काय आणायचं, P2O5. आता तुम्ही काय काय ठिकाणी बघितलं असेल NH2 P2O S2 K2O. ओके, म्हणजे P2O5 म्हणजे काय, ऑक्सिडेशन फॉर्म म्हणजे ते प्लांटला काय राहणार अवेलेबल किंवा सॉइल मध्ये रिलीज होणार आहे, त्याला काय आणायचं ऑक्सिडेशन फॉर्म. इन सॉइल अँड प्लांट phosphorus is expressed in elemental form. ओके, ते कन्व्हर्जन फॅक्टर म्हणजे तुम्ही सॉइल मध्ये ऍड केल्यानंतर ते काय राहणार ऑक्सिडेशन फॉर्म म्हणजे ते प्लांटला अवेलेबल होणार किंवा इझिली सोल्युबल होणार आहे, त्याला काय आणायचं ऑक्सिडेशन फॉर्म. त्याचं कन्व्हर्जन फॅक्टर काय. ओके, जर तुम्हाला फॉस्फरस फक्त असेल त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला फॉस्फरस ऑक्सिडायझेशन करायचं असेल तर 2.29 त्याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. आणि फॉस्फरस ऑक्सिडायझेशन जर तुम्हाला कन्व्हर्जन फॉस्फरस करायचं असेल तर त्याचं 0.43 ने काय करायचं, त्याला मल्टिप्लाय करायचं. हे तुमचं काय असणार आहे, कन्व्हर्जन फॅक्टर असणार आहे. ओके, ऑक्सिडेशन फॉर्म फक्त फॉस्फरस तुम्ही जर ऍड केला तर तो काय राहणार ऍज इट इज फक्त सॉइल मध्ये प्रेझेंट राहणार आहे. ओके, फक्त फॉस्फरस. तुम्ही जर P2O5 म्हणजे फॉस्फरस ऑक्सिडायझेशन जर ऍड केलं तर काय राहणार, ते प्लांटला पण अवेलेबल होणार आहे आणि सॉइल मध्ये पण काय राहणार आहे, ते इझिली सोल्युबल होणार आहे. हे झाले तुमचे दोन फॉर्म, फॉस्फरस आणि फॉस्फरस ऑक्सिडाइज्ड P2O5 आणि P, आणि त्याचं कन्व्हर्जन फॅक्टर दिलेलं आहे. देन क्लासिफिकेशन ऑफ फॉस्फॅटिक फर्टिलायझर. ओके, वॉटर सोल्युबल फॉस्फॅटिक फर्टिलायझर किंवा फॉस्फॅटिक ऍसिड mostly suitable for a neutral or alkaline soil. Okay, they form insoluble iron and aluminum phosphate in acid soil, mostly within short duration crop like wheat, sorghum and pulses. Okay, for example इथे SSP, DSP, TSP, monoammonium phosphate, diammonium phosphate हे काय दिलेले एक्झाम्पल दिलेले आहे. SSP म्हणजे काय, सिंगल सुपर फॉस्फेट. DSP म्हणजे काय, डायअमोनियम फॉस्फेट. TSP म्हणजे काय, ट्रायसल्फेट. आणि मोनो अमोनियम फॉस्फेट MAP आणि डाय अमोनियम फॉस्फेट. ओके, आता ह्याच्यामध्ये कंटेंट दिलेले आहेत P2O5. ओके, म्हणजे फॉस्फेट ऑक्सिडायझेबल. SSP मध्ये किती असणार आहे, 16 असणार आहे. DSP मध्ये 32, त्या डबल, त्या ट्रिपल. परत मोनो अमोनियम फॉस्फेट मध्ये 48% असणार आहे P, आणि DAP मध्ये 46% काय असणार तुमचा फॉस्फरस असणार आहे. इन ऑदर. ओके, हे तुमचं काय दिलेलं आहे, क्लासिफिकेशन दिलेलं आहे, किती कंटेंट, किती पर्सेंट ते फर्टिलायझर अवेलेबल असते सॉइल मध्ये. नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ फॉस्फॅटिक फर्टिलायझर. आता फॉस्फॅटिक फर्टिलायझर मध्ये काय असणार आहे, सायट्रिक ऍसिड सोल्युबल फॉस्फरिक ऍसिड. दे आर बेसिक इन रिएक्शन, सो सुटेबल फॉर acidic soil, mostly suitable for long duration crop like sugar cane,
टॉप या टी, कॉफी, लो लँड राईस. ओके, हे यासाठी आपण यूज करू शकतो सॅट्रिक ऍसिड किंवा सोल्युबल फॉस्फरिक ऍसिड. देन क्लासिफिकेशन ऑफ फॉस्फॅटिक फर्टिलायझर. सॅट्रिक ऍसिड असेल ॲज कम्पेअर टू वॉटर इनसोल्युबल फॉस्फरिक ऍसिड. रॉक्स फॉस्फेट असेल त्याचं कंटेंट दिलेलं आहे. रॉ बोन मिल आपण ऑर्गॅनिक मॅनरमध्ये स्टडी केला त्याचं कंटेंट दिलेलं आहे. ते स्टीम्ड बोन मिल. ओके, हे सगळे काय सोर्सेस आहेत कशाचे? फॉस्फॅटिक फर्टिलायझरचे. मोस्टली सुटेबल फॉर ए स्ट्रॉंगली ॲसिडिक अँड ऑर्गॅनिक सॉइल सुटेबल फॉर ए प्लांटेशन क्रॉप लाईक टी, कॉफी, रबर, कोको अँड कोकोनट. देन रॉक फॉस्फेट असेल तर 20 to 40% P2 असणार आहे. रॉ बोन मिल 2 to 2.5. ओके, म्हणजे कमी असणार आहे. स्टीम्ड बोन मिल 20, म्हणजे हे अँशियंट टाइम पासून काय केलेलं आहे? स्टीम्ड बोन ऍज अ फॉस्फेटिक फर्टिलायझर म्हणून यूज केलेलं आहे. ओके, स्टीम्ड बोन मिल. देन लास्ट असेल तुमचा पोटॅशियम फर्टिलायझर म्हणजे K2O. ओके, आता के आणि K2O यातला फरक मग काय सांगलेलं आहे तुम्हाला. म्हणजे के म्हणजे काय असणार? फक्त पोटॅशियम फर्टिलायझर. आणि K2O म्हणजे ऑक्सिडाइज फर्टिलायझर, म्हणजे जेणेकरून ते प्लांटला सॉइलमध्ये अप्लाय केल्यानंतर ते प्लांटला अवेलेबल होणार आहे. त्याच्याबरोबर सॉइलमध्ये पण काय राहणार आहे? ते रिलीज होणार आहे. पोटॅश कंटेंट इन फर्टिलायझर इन एक्सप्रेड इन ऑक्सिडाइज्ड फॉर्म in soil and plant phosphorus is expressed in elemental form. The conversion factor के चे कन्वर्जन करायचं असेल ऑक्सिडाइज म्हणजे तर 1.2 ने त्याला मल्टिप्लाय करायचं आणि K2 जर तुम्हाला परत के मध्ये करायचं असेल तर 0.83 ने त्याला मल्टिप्लाय करायचं. हा तुमचा कन्वर्जन फॅक्टर असतात. ओके, ऑक्सिडाइजचा काय फरक समजला सर्वांना? ऑक्सिडाइज मध्ये काय असणार? तुम्ही ते फर्टिलायझर प्लांट मध्ये अवेलेबल म्हणजे ऍड केल्यानंतर ते प्लांटला अवेलेबल होणार आहे आणि ते ऑक्सिडाइज म्हणजे ते वॉटरमध्ये किंवा सॉइलमध्ये काय राहणार आहे? ते रिलीज होणार आहे किंवा सोल्युबल होणार आहे. त्याचं क्लासिफिकेशन. आता पोटॅशियम फर्टिलायझरचं क्लासिफिकेशन. फर्टिलायझर इज सुटेबल फॉर ऍसिडिक अँड हेवी सॉइल बट नॉट सुटेबल फॉर ए अल्कलाइन सॉइल. तर कधी पोटॅशियम फर्टिलायझर हे अल्कलाइन सॉइलला काय करायचं? यूज करायचं नाही. मोस्टली यूज फॉर ऍसिडिक ऑर हेवी सॉइल. अनसुटेबल फॉर ए शुगर क्रॉप, टोबॅको अँड पोटॅटो. आता इथे एमओपी तुम्हाला दिले आहे. म्युरेट ऑफ पोटॅशचं कंटेंट दिलेलं आहे 58 ते 60% काय असणार आहे? K2 असणार आहे. कशामध्ये? एमओपी मध्ये. देन क्लासिफिकेशन ऑफ पोटॅशियम फर्टिलायझर. नॉन क्लोराइड फॉर्म म्हणजे नॉन क्लोराइड फॉर्मचे त्याने कंटेंट दिलेलं आहे. पोटॅशियम सल्फेट, पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट किंवा पोटॅशियम नायट्रेट किंवा सॉल्ट नायट्रेट 48 to 50. ओके, देन 22, देन 44 हे काय दिलेलं सगळं कंटेंट दिलेलं आहे K2 वजन. त्याच्याबरोबर सल्फर, मॅग्नेशियम, नायट्रोजन हे पण काय असणार त्यामध्ये ऍडिशनली ऍड केलेलं असणार आहे. देन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फिजिकल फॉर्म. हा तुमचा लास्ट जो फॉर्म आहे क्लासिफिकेशन ऑन अ फिजिकल फॉर्म. आता सॉलिड फर्टिलायझर आणि लिक्विड फर्टिलायझर हे दोन काय त्याचे बेसिक फॉर्म्स आहेत. आता सॉलिड मध्ये काय असणार आहे? फर्स्ट पावडर फॉर्म म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट. म्हणजे पावडर फॉर्म मध्ये कुठले कुठले फर्टिलायझर आहेत ते तुम्ही इन ब्रॅकेट दिलेले आहेत ते. ओके, जर क्रिस्टल असेल तर अमोनियम सल्फेट, प्रिन्स असेल तर युरिया, डायमोनियम फॉस्फेट, सुपर फॉस्फेट, ग्रॅन्युल्स असेल तर होल ग्रॅन्युल्स, सुपर ग्रॅन्युल असेल तर युरिया आणि सुपर ग्रॅन्युल, ब्रिक्वेट्स असेल तर युरिया ब्रिक्वेट्स. ओके, हे काय सगळे ऍज अ सॉलिड फर्टिलायझरच आहे. ओके, ऍज अ फिजिकल फॉर्म जर तुम्ही स्टडी केला तर हे काय सगळे सॉलिड फॉर्म आहे. देन नेक्स्ट लिक्विड फर्टिलायझर. Liquid form fertilizers are applied to irrigation water or in direct application. हे शक्यतो फर्टिगेशन साठी मोस्ट यूज केलं जातं. फर्टिगेशन म्हणजे काय? तुम्ही ड्रिपच्या साहाय्याने तुम्हाला ते फर्टिलायझर द्यायचं आहे त्याला काय नाही फर्टिगेशन. लिक्विड फॉर्म फर्टिलायझर्स आर अप्लाइड विथ इरिगेशन वॉटर और डायरेक्ट ऍप्लिकेशन किंवा आपण डायरेक्ट स्प्रेइंग करू शकतो त्या इलेमेंटचा. त्या प्लांटला जर एखादं नेसेसरी असेल किंवा डिफिशियन्सी असेल ओके तर तो आपण जो एलिमेंट आहे तो डायरेक्ट आपण काय करू शकतो? प्लांटला अप्लाय करू शकतो. नेक्स्ट त्यामध्ये दोन टाइप्स आहेत. फर्स्ट क्लिअर लिक्विड फर्टिलायझर वेन द फर्टिलायझर्स आर कम्प्लिटली डिझॉल्व इन वॉटर. ओके, असे फर्टिलायझर जे आहेत ते वॉटरमध्ये काय राहणार? कम्प्लिटली डिझॉल्व होणार आहे त्याला काय नाही क्लिअर लिक्विड वॉटर. आणि सेकंड सस्पेन्शन लिक्विड वॉटर वेन फर्टिलायझर आर सस्पेंड फाईन पार्टिकल्स इन वॉटर. ते वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर तुम्हाला एकदम फाईन पार्टिकल दिसतात. ओके, त्याला काय नाही सस्पेन्शन लिक्विड वॉटर म्हणजे फुल्ली डिझॉल्व होत नाहीत ते. ओके, सस्पेन्शन लिक्विड वॉटर काय राहणार आहे? फुल्ली म्हणजे कम्प्लिटली डिझॉल्व होत नाही. फक्त काय राहणार ऍज अ फाईन पार्टिकल
ऍज अ मिस्ट फॉर्म मध्ये काय राहणार ती प्रेझेंट राहणार आहे वॉटरमध्ये. हे जर तुमचं फिजिकल फॉर्म ऑफ ए फर्टिलायझर, सॉलिड फर्टिलायझर असेल किंवा लिक्विड फर्टिलायझर असेल. In fertilizer analysis, for example, a 100 kg bag of fertilizer has a grade of 15, 5 आणि 18. ओके, म्हणजे NPK. जर 100 किलोची बॅग असेल तर त्यामध्ये तुमचं ग्रेड असेल 15, 5 आणि 18. म्हणजे 15 तुमचं काय असणार आहे, नायट्रोजन असणार आहे, 5 तुमचं फॉस्फरस असणार आहे आणि 18 काय असणार तुमचं पोटॅशियम असणार आहे. म्हणजे 15, 5 आणि 18 हा तुमचा ग्रेड आहे कशाचा, फर्टिलायझर बॅगचा. 15, 5 आणि 18 हे जर तुमचं मिक्स फर्टिलायझर. देन कंडिशनर. These are low grade or organic material like peat soil, paddy hulls, groundnut hulls, etc., which are added to fertilizer mixture during their preparation for reducing hygroscopy and to improve the physical condition. Okay. कंडिशनर म्हणजे काय असणार आहे, द लो ग्रेड ऑर्गॅनिक मटेरियल आपल्याला ते इझिली अवेलेबल होणार आहे. ऑर्गॅनिक मटेरियल त्या काय पीट सॉइल असेल किंवा पॅडी हस्क असेल किंवा ग्राउंडनट असेल. ओके, विच आर ॲडेड टू फर्टिलायझर मिक्सचर ड्युरिंग देअर प्रिपरेशन अँड रिड्युसिंग हायग्रोस्कोपिसिटी. ओके, ते फर्टिलायझर कसं असते, जर तुम्ही जर अप्लाय केलं तर ते काय राहणार नाही, होलडायला होणार आहे किंवा ते उडून जाणार आहे. ओके, त्याची क्वांटिटी कमी होणार आहे. ते रिड्यूस करण्यासाठी ते काय करायचं आपल्याला, त्याच्यामध्ये पीट सॉइल असेल किंवा पॅडी हस्क असेल किंवा ग्राउंडनट हल्स असेल ते काय करायचं मिक्स करायचे. ज्यावेळेला तुम्ही फर्टिलायझर ऍप्लिकेशन करता सॉइलमध्ये तर ते काय राहणार, त्याची क्वांटिटी कमी होणार आहे किंवा ते काय राहणार आहे मॉइश्चरलेस होणार आहे. म्हणजे ते हवेतलं मॉइश्चर काय करणार आहे, ऍब्झॉर्ब करणार आहे. ओके, ऍब्झॉर्ब केल्यानंतर काय राहणार, त्याचं सोल्युबिलिटी कमी होणार आहे. ओके, किंवा फॉर एक्झाम्पल युरिया असेल तर युरिया तुम्ही जर हवेत ठेवला तर ते काय राहणार आहे, व्होलाटाइज होणार आहे म्हणजे उडून जाणार आहे. हे जर तुम्हाला रिड्यूस करायचं असेल, हे जर तुम्हाला कमी करायचं असेल ड्युरिंग द ऍप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर, त्याला काय करायचं, तुमचं पीट सॉइल असेल किंवा पॅडी हस्क असेल किंवा ग्राउंडनट हल्स असेल हे काय करायचं, तुम्ही फर्टिलायझर मिक्सचर करायचं आणि ते ऍड केल्यानंतर तुम्ही ते फर्टिलायझर जे असेल ते तुम्ही काय करायचं, प्लांटला किंवा सॉइलला अप्लाय करायचं. ओके, असे कुठले कुठले कंडिशनर आहेत, पीट सॉइल असेल, पॅडी हस्क असेल किंवा ग्राउंडनट हल्स असेल. ओके, दे आर ॲडेड टू फर्टिलायझर मिक्सचर्स ड्युरिंग देअर प्रिपरेशन ऑफ प्रोड्युसिंग हायग्रोस्कोपिसिटी अँड टू इम्प्रूव्ह देअर फिजिकल कंडिशन. ओके, त्याचबरोबर काय राहणार ते तुमचं फर्टिलायझर ॲज त्याची फिजिकल कंडिशन किंवा फिजिकल स्ट्रक्चर हे ॲज इट इज राहणार आहे. जोपर्यंत ते सॉइलमध्ये पूर्ण कम्प्लिटली डिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ते काय राहणार आहे, ॲज इट इज ते फिजिकल कंडिशन त्याचं सेम राहणार आहे. बिकॉज यूज ऑफ बीट सॉइल, पॅडी हस्क आणि ग्राउंडनट हल्स. ओके, त्यालाच काय करायचं, कंडिशनर. देन फिलर मटेरियल. The filler is a way to make a material like sand, soil, coal powder, etc. added to the fertilizer ingredient so as to produce a mixture of the desired grade. Okay, filler material. त्यालाच काय म्हणायचं, filler material. A filler is a way to make material like sand असेल, soil, coal powder, etc. added to the fertilizer ingredient so as to produce a mixture of the desired grade. ओके, फॉर एक्झाम्पल कोल पावडर असेल किंवा सँड. फॉर एक्झाम्पल युरिया. ओके, आता युरियाची एक बॅग किती असणार आहे, 100 kg असणार आहे, बरोबर आहे. आता 100 kg मध्ये युरिया किती असणार आहे, कंटेंट 46 kg असणार आहे. ओके, किती असणार आहे, 46. आता रिमेनिंग त्याच्यामध्ये काय असणार, मग रिमेनिंग मटेरियल काय असणार, आपण काय यूज करणार आहे. ओके, आता एखाद्या 100 किलो जर तुम्ही युरियाची बॅग घेतली, तुम्ही परचेस केली एखाद्या मार्केटमधून जर 100 किलो युरिया बॅग प्रोड्यूस केली, ऍक्च्युअली 100 किलोची बॅग नसते, ती 50 किलो असते. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही 50 किलोची युरिया जर बॅग तुम्ही परचेस केली. ओके, तर परचेस केल्यानंतर 50 किलोच्या म्हणजे त्याच्यामध्ये किती असणार आहे नायट्रोजन तुमचा, कोण सांगू शकेल, तुम्ही मेसेज पण करू शकता. ओके, 100 किलोच्या बॅग मध्ये 46 किलो काय असणार तुमचा नायट्रोजन असणार आहे. मग 50 kg बॅग मध्ये तुमचा नायट्रोजन किती असणार आहे, एनीबडी.
तुम्हाला आन्सर द्यायचा असेल तर तुम्ही टेक्स्ट मेसेज पण करू शकता चॅट बॉक्स मध्ये. 100 kg बॅग मध्ये किंवा 100 kg युरिया जर असेल त्यामध्ये 46 किलो काय असणार आहे, तुमचं नायट्रोजन असणार आहे. ओके, मग तुमचं 50 किलो जे युरियाची तुम्ही बॅग परचेस केली, ओके, मार्केटमधून किंवा तुमच्या कृषी सेवा केंद्र असेल, ओके, तर त्या 50 किलोच्या युरियाच्या बॅगमध्ये किती % नायट्रोजन असेल? ओके, 23 बरोबर आहे. काय असणार आहे? 23 किलो तुमचं काय असणार आहे? 23 किलो काय असणार तुमचा नायट्रोजन असणार आहे. तर रिमेनिंग 27 kg काय असणार आहे त्या बॅग मध्ये? ओके, 23 काय झालं तुमचा, हा नायट्रोजन झाला त्या बॅग मध्ये. ओके, तर रिमेनिंग 27 हे काय असणार तुमचं फिलर मटेरियल असणार आहे. ओके, फिलर मटेरियल म्हणजे काय असणार आहे? सँड असणार आहे, सॉइल असणार आहे किंवा कोल पावडर किंवा ऍडेड टू दी सॉइल. ओके, हे काय असणार आहे? त्या फर्टिलायझरचं लाईफ टाइम वाढवण्यासाठी काय करायचं आपण यूज केलं जातं, किंवा एखादी सँड असेल तर आपण ती यूज करू शकतो जेणेकरून ती काय राहणार आहे, हायग्रोस्कोपी होणार नाही किंवा ते व्होल्टाईज होणार नाही फर्टिलायझर, किंवा ते काय राहणार बॅगेमध्ये ऍज इट इज ते काय राहणार स्टोर राहणार आहे. देन सॉइल असेल, तुम्ही ऍज कम्पेअर टू सॉइल पण यूज करू शकता. देन कोल पावडर. ओके, कोल पावडर काय राहणार आहे, त्याचं मॉइश्चर पर्सेंटेज काय राहणार आहे, ऍब्सॉर्ब करण्याची क्षमता कमी होणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल एखादं फर्टिलायझर असेल बॅग असेल तर तुम्ही बघू शकता की एकदम ते काय झालेलं असते, कठीण झालेलं असते. कशामुळे ते वातावरणातलं जे मॉइश्चर पर्सेंट आहे ते काय राहते, ऑब्झर्व केल्यामुळे काय राहणार आहे, ते एकदम हार्ड होणार आहे. असं न होण्यासाठी ते फिलर मटेरियल जे आहे ते काय करणार आहे, त्याचं लाईफ स्पॅन वाढवणार आहे आणि त्याची जी स्टोअर कॅपॅसिटी आहे, स्टोरिंग कॅपॅसिटी काय करणार आहे, इन्क्रीज करणार आहे. मग जे आपण जे यूज करणार आहे फिलर मटेरियल असेल, जॅन असेल किंवा कोल पावडर, मग रिमेनिंग 27 kg ते काय असणार तुमचं फिलर मटेरियल असणार आहे. ओके, सँड असेल, सॉइल असेल किंवा कोल पावडर हे तुमचं काय असणार आहे, फिलर मटेरियल. तुम्ही कोणती पण बॅग घ्या किंवा त्याच्यामध्ये जेवढं कंटेंट असेल तेवढं ऍक्च्युअल कंटेंट त्याचं बॅगचं वेट नसतं. ओके, फॉर एक्झाम्पल युरिया जर बघितलं, तुम्ही युरियाचं 50 किलोचं पोते घेतलं त्याच्यामध्ये फक्त 23 किलो काय असणार तुमचा नायट्रोजन असणार आहे. ओके, ओनली 23 kg काय नायट्रोजन. रिमेनिंग 27 हा तुमचं काय असणार आहे, फिलर मटेरियल असणार आहे, लाईक सँड, सॉइल किंवा कोल पावडर, की जेणेकरून ते काय करणार आहे युरियासाठी. ओके, युरिया कसं आहे, हॉर्टाईज आहे, मग तो त्याचे जे डिसएडव्हान्टेज आहे, त्याचे ड्रॉबॅक्स आहेत, ओके, ते काय करणार आहे, हा कमी करणार आहे. कोण? फिलर मटेरियल. त्याचं लाईफ टाइम वाढवणार आहे, त्याची स्टोरिंग कॅपॅसिटी वाढवणार आहे. ओके, जो पण आपण यूज करत नाही तो पण काय राहणार आहे, ऍज इट इज फर्टिलायझर राहण्यासाठी आपण फिलर मटेरियलचा यूज करू शकतो. असे कुठले फर्टिलायझर आहेत फिलर मटेरियल? सँड असेल, सॉइल असेल, कोल पावडर असेल, आणि इच अँड एव्हरी फर्टिलायझर बॅग मध्ये तुमचं फिलर मटेरियल हे असणारच आहे. ओके, हे झालं तुमचं फर्स्ट फर्टिलायझर क्लासिफिकेशन, लेक्चर नंबर 16 to 17 फर्टिलायझर क्लासिफिकेशन. ओके, त्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ फर्टिलायझर, फर्स्ट ऑन द बेसिस ऑफ केमिकल नेचर, सेकंड ऑन द बेसिस ऑफ मेजर न्यूट्रिएंट कंटेंट, त्याच्यामध्ये आपण इच NPK म्हणजे नायट्रोजन फॉस्फेटिक फर्टिलायझर प्रत्येकाचे क्लासिफिकेशन स्टडी केलेलं आहे. आणि थर्ड ऑन द बेसिस ऑफ फिजिकल फॉर्म, फिजिकल फॉर्म मध्ये काय असणार तुमचं सॉलिड अँड लिक्विड. ओके, त्याच्या 3 क्लासिफिकेशन कशाचे, फर्टिलायझर. फर्टिलायझरचे असे कंटेंट आहे की जेणेकरून ते प्लांटला इझिली अवेलेबल होते. ओके, आणि सॉल्वर त्याचा जास्त काय इफेक्ट होत नाही. जसं आपण ऑर्गॅनिक मॅनर जे यूज केलं तर ऑर्गॅनिक मॅनर काय राहणार आहे, ती रिलीज करणार आहे NPK, पण काय असणार आहे एकदम स्लोली करणार आहे. पण त्याचबरोबर काय राहणार, त्याचा सॉल्वर काय राहणार आहे, ऍडव्हर्स इफेक्ट राहणार आहे. ऍडव्हर्स म्हणजे
सॉइलची पोर हायड्रोलिक कॅपॅसिटी इन्क्रीज होणार आहे. परत सॉइल फिजिकल स्ट्रक्चर असेल, केमिकल स्ट्रक्चर, हे काय राहणार आहे, इन्क्रीज होणार. कशामुळे, ऑर्गॅनिक मॅनरमुळे. पण इथे काय राहणार आहे, फक्त फर्टिलायझर यूज केला आपण तर फक्त काय राहणार आहे, प्लांटची इसेन्शियल ग्रोथ होणार आहे. ओके. आणि सॉइल मध्ये त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट हा डिक्रीज असणार, म्हणजे कमी असणार आहे ऍज कम्पेअर टू ऑर्गॅनिक मॅन्युअर. जसा ऑर्गॅनिक मॅन्युअरचा सॉइलवर इफेक्ट होतो, ओके, तसा जो फर्टिलायझरचा आहे तसा इफेक्ट होणार. फक्त फर्टिलायझर काय करणार आहे, जे प्लांटला इसेन्शियल एलिमेंट्स आहेत, NPK किंवा मायक्रोन्यूट्रिएंट जे असतात ते फक्त काय करणार आहे, प्लांटला सप्लाय करणार आहे किंवा प्लांटला अवेलेबल करणार. हे झालं फर्टिलायझरचं मेन फंक्शन. ओके. आता ह्या लेक्चरमध्ये फक्त आपण फर्टिलायझर बघितलेलं आहे, त्याचे डेफिनेशन, त्याचे क्लासिफिकेशन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, नायट्रोजन फर्टिलायझर असेल, त्याचे क्लासिफिकेशन, त्याचे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, ते मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कसं तयार होतं, किंवा फर्स्ट त्याचं रॉ मटेरियल काय, त्याचे एंड प्रोडक्ट कसं तयार होतो, देन प्रॉपर्टीज अँड देअर फिट इन रिॲक्शन. ओके. हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये फक्त फर्टिलायझर, त्याचे डेफिनेशन, त्याचे क्लासिफिकेशन कुठले कुठले आहेत, ओके, देन कंडिशनर आणि फिलर मटेरियल. देन डेफिनेशन ऑफ फर्टिलायझर. फर्टिलायझर इज एनी मटेरियल, म्हणजे कुठलं पण मटेरियल असू दे, भले नॅचरल असू दे किंवा सिंथेटिक. ओके. सिंथेटिक म्हणजे काय, तयार केलेलं असू दे, कोणतेही मटेरियल असू दे, ते अप्लाय केल्यानंतर सॉइलमध्ये किंवा प्लांट टिश्यूला ते काय राहणार आहे, 1 or more प्लांट न्यूट्रिएंट सप्लाय करणार आहे. ओके. आणि ती कसले असणार आहेत, फॉर इसेन्शियल, म्हणजे ते प्लांटला नेसेसरी असणार आहे किंवा गरजेचे असणार आहे असे एलिमेंट काय करणार, तो सप्लाय करणार आहे. मग त्या कंटेंटला काय म्हणायचं, फर्टिलायझर. ओके. Then fertilizer are chemical substances applied to the crops to increase their productivity. These are used by the farmers. शक्यतो जे फार्मर्स आहेत ते मोस्टली काय करतात, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचा हे काय करतात, ह्यूज प्रमाणात यूज करतात प्लांट मध्ये. भले त्याची कंडिशन किंवा त्याची रिक्वायरमेंट कमी असेल त्या प्लांटची, तर त्याचा डबल काय करते, काय राहणार आहे, हा म्हणजे काही वर्षानंतर त्या दिसणार आहे. ओके. शक्यतो जे फील्डची रिक्वायरमेंट आहे किंवा जे प्लांटची रिक्वायरमेंट आहे, बेसिक रिक्वायरमेंट, तेवढंच फर्टिलायझर काय करायचं, यूज करायचे. पण आजकालचे जे फार्मर, शेतकरी जे आहेत ते काय करतात, जे रिक्वायरमेंटच्या डबल काय करते, क्वांटिटी यूज करतात. ओके. फील्डमध्ये त्या राहणार आहे, त्याची कंडिशन जे आहे, म्हणजे त्याची पोत आहे ती काय राहणार, खराब होणार आहे. कशाची, सॉइलची. त्याच्यावर जे तुमचं प्लांट असणार आहे ते पण काय राहणार आहे, त्याच्यावर पण ऍडव्हर्स इफेक्ट तयार होणार आहे. The fertilizer contain the essential nutrients, nitrogenous, potassium, and phosphorus. They enhance water retention capacity of the soil and also increase the fertility. तुमचे फर्टिलिटी स्टेटस आहे सॉइल मधला, तो काय करणार आहे, इन्क्रीज करणार आहे. तुम्ही जर नायट्रोजन ऍड केला तो सगळ्याच प्लांटला काही ऍब्झॉर्ब करणार नाही. ओके. तुम्ही जर 46 किलो नायट्रोजन किंवा 46 किलो युरिया जर ऍड केला, तो 46 काय प्लांट अवेलेबल नाही, त्यातलं फक्त मिनिमम प्लांट काय करणार, जेवढी त्याची रिक्वायरमेंट तेवढंच काय करणार आहे, फक्त ऍब्झॉर्ब करणार आहे. बाकीचं काय राहणार, तुमच्या सॉइलमध्ये तसा प्रेझेंट राहणार आहे किंवा लिचिंग लॉसेस होणार आहे किंवा पोलटाईज होणार आहे. ओके. त्यामुळे काय राहणार, तुमची सॉइलची फर्टिलिटी ती काय राहणार, इन्क्रीज होणार आहे. Then definition, any material of a natural or synthetic origin that is applied to the soil to supply 1 or more the growth fertilizer. Then basic forms आहेत ते आपल्याला अवेलेबल असतं. फर्स्ट ग्रॅन्युल फॉर्म, देन पावडर फॉर्म अँड लिक्विड फॉर्म. मोस्टली फर्टिलायझर कसल्या फॉर्म मध्ये असतात, ऍज अ ग्रॅन्युल फॉर्म मध्ये असते, देन पावडर फॉर्म अँड लिक्विड फॉर्म. देन इसेन्शियल रिक्वायरमेंट. ओके. टोटल 17 जे एलिमेंट्स आहेत ते काय इसेन्शियल आहेत प्लांटला. ओके. त्यात कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन ह्यांचा सोर्स काय, ऍटमॉस्फिअर किंवा वॉटर. यातनं काय करणार आहे, हे जे 3 एलिमेंट आहेत त्यांची रिक्वायरमेंट काय करणार, ते कम्प्लीट करणार आहे प्लांट. ओके. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. आणि बाकीचे जे रिक्वायरमेंट्स आहेत, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, हे काय करणार आपण ऍज अ फर्टिलायझर थ्रू काय करणार आहे, त्यांची रिक्वायरमेंट जे आहे किंवा बेसिक एलिमेंट इसेन्शियल जे आहे प्लांटसाठी काय करणार आहे, कम्प्लीट करणार आहे. मायक्रो आणि मायक्रोन्युट्रिएंट्स. देन डिफरंट केमिकल फर्टिलायझर अँड देअर सोर्सेस. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन फर्टिलायझर असेल, फॉस्फेटिक, पोटॅशिक आणि कॉम्प्लेक्स फर्टिलायझर, युरिया, अमोनियम सल्फेट, अमोनियम नायट्रेट, सोडियम नायट्रेट, कॅल्शियम नायट्रेट, हे काय तुमचं नायट्रोजन फर्टिलायझर. देन फॉस्फेटिक फर्टिलायझर, SSP, TSP, ग्राउंड मिनरल फॉस्फेट अँड बेसिक स्लग. देन पोटॅशियम फर्टिलायझर म्हणजे केव फर्टिलायझर, MOP, SSP आणि पोटॅशियम नायट्रेट, हे काय त्याचे सोर्स झाले. नायट्रोजनचा सोर्स काय झाला, युरिया, अमोनियम सल्फेट, अमोनियम नायट्रेट,
सोडियम नायट्रेट किंवा कॅल्शियम नायट्रेट. तसा फॉस्फरसचा सोर्स, पोटॅशियमचा सोर्स किंवा कॉम्प्लेक्स फर्टिलायझरचा सोर्स किंवा फर्टिलायझर मिक्सरचा सोर्स. ओके, हे झालं केमिकल फर्टिलायझर फॉर डिफरंट सोर्सेस. देन क्लासिफिकेशन ऑफ फर्टिलायझर. ओके, आता क्लासिफिकेशन कशाचं आहे फर्टिलायझर. 3 क्लासिफिकेशन आहे मेस ऑन द बेसिस ऑफ केमिकल नेचर, म्हणजे केमिकल नेचरनुसार त्याचे 3 पार्ट्स केलेले आहेत. स्टेट फर्टिलायझर असेल, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर असेल किंवा मिक्स फर्टिलायझर. द नेक्स्ट ऑन द बेसिस ऑफ मेजर न्यूट्रिएंट. ओके, नायट्रोजन फॉस्फोरिक फर्टिलायझर, म्हणजे त्यांचे डिफरंट क्लासिफिकेशन काय आहेत. नायट्रोजनचं डिफरंट क्लासिफिकेशन काय, फॉस्फोरिकचं डिफरंट क्लासिफिकेशन काय, किंवा पोटॅशियम फर्टिलायझर म्हणजे त्याचं डिफरंट अवेलेबिलिटी काय आहे, किंवा त्याचा सोर्स काय, किंवा त्याचं कंटेंट किती प्रमाणात, हे काय आपण स्टडी केलेलं आहे. देन नेक्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ फिजिकल फॉर्म, म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये अवेलेबल होतं. फर्स्ट सॉलिड अँड लिक्विड. ओके, त्याचं फर्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ केमिकल नेचर. स्टेट फर्टिलायझर असेल, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर असेल किंवा मिक्स फर्टिलायझर असेल. स्टेट फर्टिलायझर म्हणजे फक्त ओनली वन प्रायमरी प्लांट युनिट आपण यूज करतोय. कॉम्प्लेक्स मध्ये 2 किंवा 3. ओके, इसेन्शियली आपण यूज करतोय. देन मिक्स फर्टिलायझरमध्ये 3 कंटेंट हे काय असणार आहेत, कंपल्सरी प्रेझेंट असणार आहेत. NPK फॉर एक्झाम्पल 18-18-10 असेल, 0.34 असेल. ओके, देन फर्स्ट ऑन द बेसिस ऑफ मेजर न्यूट्रिएंट कंटेंट. आता नायट्रोजनचे सगळे काय क्लासिफिकेशन आहेत. अमोनिकल फॉर्म, नायट्रेट फॉर्म असेल, अमोनिकल अँड नायट्रेट फॉर्म म्हणजे दोन्ही पण आले त्यात. आणि अमाइड फर्टिलायझर हे काय झाले, तुमचं नायट्रोजनचे क्लासिफिकेशन झाले. त्यामध्ये काय राहणार, तुमचं नायट्रोजन प्रेझेंट राहणार आहे सॉइलमध्ये. जर नायट्रेट फर्टिलायझर यूज केलं तर त्याचा सॉइलवर काय इफेक्ट होतो. जर अमोनिकल फर्टिलायझर यूज केलं तर त्याच्या सॉइलमध्ये काय इफेक्ट होतो, किंवा प्लांटला काय इफेक्ट होतो, ते इझिली अवेलेबल होतं का स्लोली अवेलेबल होतं, किंवा त्याचे लिचिंग लॉसेस काय आहेत, म्हणजे अल्कलिनिटी आहे का ऍसिडिक आहे, काय राहणार आहे त्याचा आपण स्टडी केलेला आहे. नायट्रेट अमोनिकल फर्टिलायझर. ओके, जे अमाइड फर्टिलायझर हे काय तुमचे ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहेत. युरिया आणि कॅल्शियम सायनाइड हे काय तुमचे ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आहेत. फर्स्ट पिक्चर जो आहे तुमचा युरियाचा असणार आहे. सेकंड पिक्चर जो आहे तुमचा कॅल्शियम सायनाइडचा आहे. देन पोटॅशियम फर्टिलायझर. phosphorus content in fertilizer is expressed in oxidized form P2O5. ओके, phosphorus oxidized त्याला काय म्हणायचं P2O5. त्याचं कन्व्हर्जन फॅक्टर दिलेला आहे. त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला P2O5 मध्ये करायचं असेल तर 2.29 ने त्याला मल्टिप्लाय करायचं. P2चं कन्व्हर्जन P मध्ये करायचं असेल तर 0.43 ने त्याला मल्टिप्लाय करायचं. देन क्लासिफिकेशन ऑफ फॉस्फोरिक फर्टिलायझर. ओके, SSP, DSP, TSP, MAP and DAP डायमोनियम फॉस्फेट. त्याचं कंटेंट दिलेलं आहे P2O5चं. कोणत्या प्लांटला अवेलेबल करायचं, कोणता पिकाला ते यूज करायचं, हे सगळं दिलेलं आहे इथं. क्लासिफिकेशन ऑफ फॉस्फेटिक फर्टिलायझर. रॉक फॉस्फेट असेल, रॉ बोन मिल असेल किंवा स्टीम्ड बोन मिल असेल. हा स्टीम्ड बोन मिल हा काय एन्सेंटा पासून ऍज अ फॉस्फेटिक फर्टिलायझर सोर्स म्हणून आपण यूज करतोय. ओके, स्टीम्ड बोन मिल त्याच्यामध्ये 22% काय असणार आहे, P2O5 असणार आहे. देन पोटॅशियम फर्टिलायझर, के फर्टिलायझर. पोटॅशियम फर्टिलायझर एक्सप्रेड इन ऑक्सिडाइज फॉर्म K2O. त्याचं कन्व्हर्जन फॅक्टर दिलेलं आहे. केचं कन्व्हर्जन तुम्हाला K2 मध्ये करायचं असेल तर 1.2 ने त्याला मल्टिप्लाय करायचं, आणि K2 जर परत तुम्हाला के मध्ये करायचं असेल तर 0.83 ने त्याला मल्टिप्लाय करायचं. इन नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ पोटॅशियम फर्टिलायझर. MOPचं कंटेंट दिलेलं आहे, किती प्रमाणात ते अवेलेबल आहे. देन क्लासिफिकेशन ऑफ पोटॅशियम फर्टिलायझर. ओके, पोटॅशियम सल्फेट, पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट. ओके, then last on the basis of physical form. Okay, solid fertilizer and liquid fertilizer. सॉलिड म्हणजे काय असणार आहे, पावडर, क्रिस्टल, पिल्स, ग्रॅन्युल, सुपर ग्रॅन्युल आणि ब्रिक्वेट्स. लिक्विड मध्ये काय असणार आहे, फक्त क्लिअर लिक्विड फर्टिलायझर आणि सस्पेन्शन लिक्विड फर्टिलायझर. क्लिअर मध्ये काय राहणार आहे, ते कम्प्लिटली डिझॉल्व होणार आहे वॉटरमध्ये, आणि सस्पेन्शन मध्ये काय राहणार आहे, ऍज अ मिस्ट फॉर्म म्हणजे ऍज अ पार्टिकल्स काय असणार त्याचे प्रेझेंट राहणार आहेत वॉटरमध्ये, ते कम्प्लीट डिझॉल्व होणार नाही. देन फर्टिलायझर अनालिसिस. ओके, 15-5-18 म्हणजे हे काय असणार, मिक्स फर्टिलायझर असणार आहे. देन कंडिशनर. तुम्हाला जर फिजिकल कंडिशन स्ट्रॉंग करायचं असेल फर्टिलायझरचे तर तुम्ही पीट सॉइल असेल, पॅडी असेल किंवा ग्राउंड हे काय करायचं, यूज करायचं ऍज ज्यावेळेला तुम्ही फर्टिलायझर ऍप्लिकेशन करता त्यावेळेला. देन फिलर. ओके, फिलर काय करणार, तुमचे फर्टिलायझरचे लाईफ टाइम हे काय करणार आहे, इन्क्रीज करणार. त्याचबरोबर काय राहणार आहे, त्याची स्टोरिंग कॅपॅसिटी आहे ते काय करणार आहे, डेव्हलप करणार.
सॉयल असेल किंवा कोल्ड पावडर असेल, हे काय नाही सॉयल फर्टिलायझर मध्ये मिक्स करून ते पॅक केलं जातं. ओके.